करू मी? कसं शोधू माझ्या मुलीला? कुठे असेल ती? बाबा 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 तुम्ही बोललात? बाबा तुम्ही चक्क माझ्याशी बोललात बाबा? बाबा माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही बोललात. हो हो बाबा. कमळीनं आपल्याला नेहमी घरातल्यांसारखी साथ दिली बाबा. नेहमी घरातल्यांसारखी. हो 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 मला कळतंय बाबा. तुम्हाला काय सांगायचं मला कळतंय. तुम्ही बोलला. आई ऍपल. ए आई आई आपण त्या म्हातारीची कसली वाट लावली आहे ना. मला तर बघूनच इतकी मजा आली तुला काय सांगू. हा नाहीतर एरवी त्या म्हातारी समोर असं कोकरू बनवून हवं लागत होतं. रागिणी आता घाबरून राहायचे दिवस संपलेत, कळलं ना? काही घाबरायचं वगैरे नाही. आणि मला नाही वाटत त्या म्हातारीची नात आता इथे येईल म्हणून. त्यामुळे ही सगळी सत्ता आता फक्त आणि फक्त आपल्या हातात राहणार आहे. हो ना. ही सगळी प्रॉपर्टी ही सगळी सत्ता आता माझ्या मुलीच्या माझ्या अनिकाच्या नावावर होणार आहे. ओ माय गॉड. विचार आणि ही फिलिंग अमेझिंग आहे आई. कमाल. आई काय झालं? अगं आत्ता आनंदात होतीस ना तू, मग अचानक काय झालं तुला? पण आपण सगळं हे जिच्यासाठी म्हणून करतोय ना, ती तुझी मूर्ख मुलगी, तिच्या डोक्यातला मेंदू नावाचा जो काही अवयव आहे ना, तो काही तितकासा बरा काम करत नाही ना. मूर्ख आहे तुझी मुलगी. त्यामुळे एवढ्यातच तिला सगळ्या गोष्टी सांगू नको, काहीतरी उगीच वेगळा गोंधळ घालेल ती. आई तिला इतकं वाईट बोलायची काहीच गरज नाही. अगं लहान आहे ती, हळूहळू शिकेल. प्रत्येक वेळी टोकाचं बोलायची काही गरज आहे का ग? कळतंय मला. स्वतःच्या मुलीबद्दल दुसऱ्या कोणी काही वाईट बोललं तर आईला आवडत नाही, मान्य आहे मला. पण तुला माहिती आहे का, अनिका खरोखर तेवढी परिपक्व नाहीये. मूर्ख आहे ती. कुठल्याही शब्दांना कुठल्याही भूलथापांना चटकन अशी बळी पडते. कुणी तिला म्हटलं ना की सह्या कर, ही सह्या करून मोकळी होईल. तिला कळत नाही. पण तुला माहिती आहे का अनिकाच्या हातात काय मिळतंय? हे महाजनांचं ऐश्वर्य. ते कसं सांभाळायचं हे काही खायचं काम नाही आहे, फार मोठी गोष्ट आहे. म्हणून म्हणते तू तिला आधी काहीच सांगू नकोस, मग बघू. ती कशाला गोंधळ घालेल? तू गाईड कर तिला. मी आहेच ग तिच्या पाठीशी. पण तुझी मुलगी अशी आहे ना, काही ऐकायच्या आधीच गोंधळ घालते. म्हणून पटत नाही. दाखवू प्रात्यक्षिक. हाक मार अनिकाला. अनिका अनिका अनिका. अगं आई ती घरात नसेल ना? आहे घरातच आहे. फोनला चिकटून बसली असेल. सांगते ना. हॅलो अनु बेबी, जरा ये बरं माझ्या रूममध्ये ये. काय ग्रॅनी आजी, कशाला डिस्टर्ब केलंस? जरा फोन मधनं डोकं बाजूला काढ बळा. जरा सह्या कर, सह्या कर. सह्या हव्यात तुझी. सायन्स माझी साईन मागते. नो 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 नो. आता मी या पूर्ण प्रॉपर्टीची मालकीण होणार आहे. त्यामुळे माझ्या सायन्सला ना व्हॅल्यू येणार. आणि मला हे पण माहिती आहे तू किती हुशार असते. सो आता तुला ही अख्खी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायची आहे म्हणून माझ्या सायन्स घेते का? बट यू नो वॉट, मला हे सगळं कळतं. सो आय एम नॉट गिव्हिंग एनी साइन. अनो
वा किती हुशार आहे माझी नात. ऑफकोर्स इंडिपेंडेबली. अगदी बरोबर ओळखलंस. अगं अख्खं आयुष्य वेचलंय मी कशासाठी. ही सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझ्या अनिकाच्या नावे झाली पाहिजे. किती कष्ट घेतलेत मी ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या नावावर व्हाव्यात म्हणून. असं कसं तुला वाटलं की ही सगळी प्रॉपर्टी मला हवी आहे म्हणून आणि मी माझ्या नावावर करते म्हणून? नाही बाळा. मला खरं तर तुझी पण उन्नती बघायला आवडणार आहे. मला हेच बघायचंय की ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त माझ्या अनिकाचं नाव असणार आहे आणि यातून पुढे या सगळ्या एम्पायरची जी काही प्रगती होईल ती फक्त आणि फक्त तुझीच असणार आहे, माझी नाही. मला ह्या कागदांवर सह्या हव्या होत्या. पेपर्स कसले? लेमन ड्रॉप कॉस्मेटिक कंपनी. ह्या कंपनीचे हे पेपर्स आहेत. आपण त्या कंपनीचे ऑलमोस्ट सगळेच्या सगळे शेअर्स विकत घेतोय. ती कंपनी आपण विकत घेतोय, त्याच्यावर मला सह्या हव्या होत्या. सिरियसली आपण लेमन ड्रॉप कंपनी विकत घेतोय. इट्स सच अ नाइस ब्रँड. मी त्याचेच प्रोडक्ट्स वापरते. खूप छान ब्रँड आहे तो. ओ माय गॉड, वाव, दॅट्स सच अ बिग न्यूज. ब्लश विथ लेमन ड्रॉप्स बिकॉज यू डिझर्व टू शाईन. वाव, मला खूप आनंद होत आहे. खूप छान ब्रँड आहे यार. वाव वाव. मी ना आत्ताच्या आत्ता दीपचा कॉल करून आले. ओके थांब थांब जरा थांब. आई काय म्हणते ते तर ऐक. आणि मी काय म्हणते, पहिली कंपनी आपल्या नावावर होऊ दे, मग तुला कुणाला सांगायचं त्यांना सांग. ओके, आधी त्या डॉक्युमेंटवर साईन कर. चल पटकन. ओके ओके, देते डॉक्युमेंट्स. आणि ऐक, आय एम ट्रस्टिंग यू विथ द प्रोसेस. काहीही अडलं काहीही तर मला सांग, नीट कर पण. आणि हां, मग त्यांच्या कंपनीला कॉल कर. आजपासून त्यांची मॉडेल अनिका महाजन असेल. वाव, कॉल. ए आई, तुला हसायला काय झालं ग? कारण मी जिंकले ना म्हणून हसू आलं. आणि तुझ्या लेखीबद्दलचा जो काही समज होता तोही खोटा ठरला म्हणून हसू आलं. पाहिलंच तुझ्या लेकीला? कळलं किती मूर्ख आहे ती. कुठल्याही भूलथापांना बळी पडू शकते. कुणीही म्हटलं सह्या कर, अशा सटासट सह्या करून गेली ती. तुला माहिती कशावर सह्या केल्यात तिने? पॉवर ऑफ अटर्नीवर. आता यापुढे या सगळ्याची मालकीण अनिका महाजन असेल, पण या सगळ्यावरची पकड मात्र माझी असेल.